मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात असं पहिल्यांदाच घडत असावं की कोणत्या तरी नंदीच्या नावाने मैदान होते. म्हणजेच गेल्या वर्षी झालं होतं आता ते दुसरं पर्व आहे. ते म्हणजेच मोठा सोन्या 50-50 केसरी. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील देव एकदशीमध्ये केसरी बाकासूरचा गुरु सोन्या 50-50 याच्या नावाने मैदान होत आहे उद्या. आणि या मैदानासाठी बाकासूर प्रमुख आकर्षण म्हणून असणार आहे. त्याचबरोबर तीन फेऱ्यासुद्धा पाहणार. नक्की कोणासोबत पळेल. त्याचबरोबर मित्रांनो, कारुणी स्पीड चक्का देखील सज्ज झाला आहे आणि वेगाशिवाय पंचमेध केसरी सर्जा देखील सज्ज झाला आहे. यांची आपण पायरी पाहणार आहोत. तर मित्रांनो, बाकासूरसोबत आपल्याला सांगण्यात येतं की विनायक शेठ लेंगरे यांची जी नवीन खरेदी देवाभाई हा पाहताना दिसू शकतो. आणि दुसरं एक नाव समोर येते ते म्हणजे जो आता आदतमध्ये आपलं वर्चस्व दाखवतोय, नाव गाजवतोय, पण म्हणजे कंदूरचा राजा. आणि आता एक नवीनच नाव समोर येते ते म्हणजे कोणतं तर नवीनच वासरू आहे शेरा डॉन म्हणून, त्याच्यासोबत पाहताना दिसेल असं सांगण्यात येतं. मित्रांनो, त्यानंतर कारुणी स्पीड चिक्यासोबत कोण पाहिजे तर चिक्यासोबत सांगण्यात येतं की कंदूरचा राजा पाहताना दिसेल. कंदूरचा राजा नक्की कोणासोबत पळेल, बाकासूरसोबत का चिक्क्यासोबत? दोन्ही नंदीनं म्हणताना तुफान स्पीड आहे. नक्कीच गाड्या तुफान स्पीड लागेल, बघूया. त्यानंतर मित्रांनो, वेगाशिवाय पंचमेध केसरी सर्जासोबत कोण पळेल तर मित्रांनो सांगण्यात येतं की सर्जासोबत आपल्याला मास्तर म्हणून एक वासरू आहे ते पाहताना दिसेल, बघूया. नक्कीच गाड्या तुफान स्पीड लागेल. आता सर्जा एक नंबरचा मानकर देखील झाला आहे. त्यानंतर मित्रांनो, बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळेल तर बाकासूर नावाने 2 चट्टी निघालेत. ते म्हणजे एक 16मध्ये आणि एक 25मध्ये. नक्कीच या दोन्हीपैकी एका गटामध्ये पाहताना दिसेल. कंदूरचा राजा चिक्या किंवा बाकासूरसोबत पाहताना दिसेल. बाकासूरसोबत कंदूरचा राजा किंवा देवाभाई नाही तर शेराडॉन म्हणून पाहताना दिसेल. आणि वेगाशिवाय पंचमेध केसरी सर्जासोबत आपल्याला मास्तर म्हणून एक वासरू आहे ते पाहताना दिसेल, बघूया. या सर्वच नंदींना आणि येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. चालतं मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.